महाराष्ट्राचं काम करतो माननीय उद्धवजींच्या आशीर्वादाने, त्यामुळे निश्चित संभाजीनगर सहित महाराष्ट्रातले सगळे उमेदवार जे जे पक्षप्रमुख जबाबदारी देतील, पक्ष जबाबदारी देईल, संघटना जबाबदारी देईल, त्या पद्धतीने निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे, एवढं निश्चित. तुम्ही म्हणता उमेदवारीसाठी इच्छुक असणं काही गैर नाही, पण एवढं समजदारपणानं एवढं शांतपणाने सगळे रिॲक्शन देत नाही जेवढं तुम्ही देताय. हे बघ, मी शिवसेना आता शिवसैनिक, मला पक्षाचं हित कळतं, संघटनेचं हित कळतं. कधी व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचं हित महत्वाचं असतं. ज्या संघटनेचं हित साधलं गेलं तर माझं आणखी ऑटोमॅटिक हित साधलं जाणार आहे ना. ठीक आहे, याच्यातून आणखी काही चांगलं होईल असा माझा संकल्प आहे, माझी मनोधारणा आहे, असं पक्षप्रमुखाला वाटतं. पक्षप्रमुख थोडी मला सगळ्या बाजूला ठेवणार आहे, नाही आम्हाला काही काम आहे, असं थोडी असतं. ज्याची त्याची जबाबदारी असते, ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे. मला असं वाटतं माझ्यावर जी जबाबदारी ती योग्य पद्धतीनं पार पाडणं ही माझी आताच्या काळात गरज आहे. आणि संघटनेत ज्या पद्धतीनं गद्दारी झाली, जे 40-50 लोक गेले, त्या पद्धतीने निश्चित. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. पक्षाला किंवा आमच्यासारख्या शिवसैनिकाला धक्का बसला, मला असं वाटतं हा धक्का सावरत असताना पक्षप्रमुखांचा हात, मन आणि सगळंच मजबूत ठेवणं ही आमची जबाबदारी असं मी समजतो. आणि मला वाटतं त्यातला एक शिवसैनिक याचा मला सार्थ अभिमान आहे. आता पक्षप्रमुखांचा फोन आला होता, काय नेमकं बोलणं झालं? पत्रकार परिषद सुरू व्हायच्या 1 मिनिट आधी तुम्हाला फोन नाही, मी त्यांना फोन केला होता सगळ्यात आधी पक्षप्रमुखांना की बाबा जो काही तुम्ही निर्णय घेतला त्याच्या मागे बिलकुल, कारण पक्षप्रमुखाला चिंता असते ना, बाबा हा नाराज झाला असेल का, तो नाराज झाला असेल का, याला काय जसं मुलांकडे आई लक्ष देते तशा पद्धतीनं पक्षप्रमुखाची एक चिंता असतेच ना, बाबा हे 4 जण इच्छुक होते, आता मी एकाला दिले, 3ला काय करायचं ठीक आहे. पण मला असं वाटतं त्यांना चिंता वाटण्यापेक्षा मीच स्वतःहून फोन त्यांना केलेला आहे आणि त्यांना सांगितलं साहेब चिंता नसावी, जोमानं पक्षाचं काम करू. तर मला असं वाटतं मी एक शिवसैनिक बाळासाहेबांचा मी स्वतःला परिपक्व नाही म्हणू शकत, पण जबाबदार तर निश्चित म्हणू शकतो. आणि म्हणून ही जबाबदारी माझी पण आहे, जेवढी पक्षप्रमुख तेवढी माझी पण मी समजतो. मला असं वाटतं या जबाबदारीचं मी निश्चित काम करेन. काही खेद वाटतोय तुम्हाला? वाईट वाटतं. पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करणार असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.